चला चिठ्ठ्या उचला. आपण चोरच असणार नाही. चेरन मला पटकन असं नाही बोलता येत नाही, कोणाला दुखवता येत नाही पटकन. पण आय थिंक आफ्टर मनोरमा आय कॅन डू दॅट. मी सांगू शकते की सॉरी हे मला पटलं नाही. आता असं आहे की आपण म्हणतो ना, रोजचं सात्विक जेवण जेवल्यानंतर माणसाला कंटाळा मग फास्ट फूडकडे आपण जातो. आपला पावभाजी आवडते, पिझ्झा आवडतो. तसंच लोकांची मनसुद्धा अशीच झाली जातात. ट्रोलिंग हे जे तुम्ही कितीही म्हणा काहीही म्हणा, लोक आतून तुटतात ही सत्य परिस्थिती आहे. आर्टिस्ट जमात हेल्पलेस आहे, सॉफ्ट टार्गेट आहे, सगळ्यात सॉफ्ट टार्गेट हे आहे. एके दिवशी काय झाले, कॉमन मॅन म्हणाला डॉक्टरला, माझी लहान मुलगी तिची वाढ होत नाही, याच्यावर कोणी उपाय काढेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. सालबर्डी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने एव्हर ग्रीन अशी स्टारकास्ट टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? पण कसे आहात सगळे? कैरीमय जीवन आहे आमचं. गोड तुरट सगळं मिक्स. पण कसं सुरू आहे आता तुमचं प्रमोशन? म्हणजे आल्यापासून हसण्याचे आवाज येत आहेत, इतकी मजा मस्ती इथे सुरू आहे. तो सेटवर कसं वातावरण होतं एकंदरीत? नाही, सेटवर सिरियस वातावरण होतं, कारण पिक्चर सिरियस आहे आणि निसर्गाने सुद्धा इतकं सिरियस वातावरण करून टाकलं आमचं. म्हणजे त्या भीतीने आम्ही कॉमेडी केलीच नाही तिकडे. कारण गुडघाभर पाणी बिणी, त्या पाण्यामध्ये आम्ही सगळं शूट केलं, पावसात शूट केलं. सो म्हणजे बाकी सगळी मजा मस्ती ठीक आहे, पण निसर्गाला प्रतिकार करत आम्ही सुद्धा ही फिल्म कम्प्लीट केली. पण दिग्दर्शकासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? प्रॉब्लेम्स तर येतातच, त्याशिवाय तर कुठलीच गोष्ट होत नाही. आणि अडचणी आल्या पाहिजेत, कारण की त्याशिवाय आपण कुठली गोष्ट शिकत नाही. सगळंच असं सोयीस्कर झालं तर मग तर संपलंच असतं सगळं. आणि सोयीस्कर तेवढंच प्रमोशन आणि तेवढाच सिनेमा पटकन चालला असतं तर सगळ्यांनीच सिनेमा काढला असता आणि प्रत्येक निर्मात्याने इन्व्हेस्ट केली असती. तर प्रत्येक गोष्टीत अडचण येते, त्यावरती मार्ग कसा काढतो आपण पॉझिटिव्हली, हे खूप महत्त्वाचं. म्हणजे पाऊस आला तर पावसातले सीन काही डिझाईन कसे करता येते आणि त्यामध्ये आपण कसं शूट करतो, आणि यातून ही आमची काही सीन शूट झाले जे ओरिजिनल पावसामध्ये आम्ही शूट केलेले आहेत. आणि अडचण आल्यानंतर त्याला सपोर्ट करण्यासाठी लागते टीम. तेवढी भक्कम टीम माझ्या पाठीमागं होती. आमचे DOP त्यांची टीम आहे संपूर्ण, आणि तेवढ्याच ताकदीनं सपोर्ट करण्यासाठी लागतात निर्माते, जे आमचे चित्रपटाचे तिन्ही निर्माते आहेत. प्रचंड ताकदीनिशी मागं उभे आहेत. आणि बिहाइंड द कॅमेरा मजा मस्ती आणि ऑन सेट स्क्रीनवर असणारे कलाकार, तेवढाच सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, जो आज या ठिकाणी संपूर्ण तुम्ही पाहत आहात. आज या ठिकाणी प्रवीण डाळिंबकर नाही आहेत, ओमकार भोजने असेल, प्रवीण डाळिंबकर, रोहित कोकाटे, चित्तरंजन गिरी सर, अनिल नगरकर, असे दिग्गज कलाकार आणि अभ्यासू सगळ्या कलाकारांची ही फौज आहे. आणि कोमल चौधरी प्लीज बघा. आणि मी आठवण करून दिली तुमच्या नावाची, आणि दर इंटरव्ह्यूच्या आधी मी त्याला आठवण करतो, तू ऐकत नाही माझं. आय एम सॉरी. नव्हतं सांगायचं. नाही, कोमल चौधरी माझी मिसेस, तिची तेवढीच ताकद आहे माझ्या पाठीशी वगैरे. आणि सगळ्यांचं काय म्हणतात पॉझिटिव्ह आणि ताकद, त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सगळेजण मजेत मज्जासोबत आहोत. मज्जा मराठीमध्ये. नाही, पण असा एक मजेदार गेम आता आपण खेळणार आहोत. लहानपणी सगळेच खेळले असतील, जो राजा राणी बक्षीस. हो, चिकी आणि कैरी. सो राजा राणी चोर पोलीस खेळलेच असतील. ओके, या चिठ्ठ्या आहेत ज्यात राजा राणी चोर पोलीस शिपाई वजीर असं लिहिलेलं. तर पोलीस आणि शिपाई यांनी चोराला ओळखायचं आणि वजीर जो असेल त्याने हा गेम पलटायचा विचार करायचा. म्हणजे जे शिपाई आणि पोलीस असतील त्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं. जरी त्यांनी ओळखलं, जर पोलीस आणि शिपाईने चोर बरोबर ओळखला त्यांना चिक्की मिळेल, नाही ओळखला तर कैरी मिळणार. पण त्यात चोराची पण एक चिठ्ठी आहे का? हो, म्हणजे पोलीस आणि शिपाईने डिक्लेअर करायचं की मी पोलीस आहे आणि मी शिपाई. येस. बाकीच्यांनी नाही. चला, आता एक मिनिट म्हणजे आता आम्ही एक मिनिट, याच्यातल्या सगळ्यांनी एक एक चिठ्ठी घ्यायची, जे आपली आली ते बघायचं. आणि जो चोर
जो पोलीस आणि कोण शिपाई त्यांनी शिपाई. सांगायचं त्याने तुम्ही की declare आम्ही पोलीस आहेत हम्म. आम्ही ओळखायचं हा, त्याच्यातला चोर कोण आहे तो त्यांनी ओळखला. हा. ओके, आणि जर ओळखला करेक्ट तर चिकी आणि नाही ओळखलं तर काही. कैरी चिठ्ठ्या पडतील माईक सर माईक चिठ्ठ्या पडतील प्रत्येकाने एक एक चिठ्ठी घ्यायची आपली बघायची बघितली. आता समजा आपल्याकडे अशी पोलीस आणि शिपाई अशा 2 चिठ्ठ्या आहेत हा. हे शिपाई आणि पोलीस अशी जर चिठ्ठी आली तर आपण डिक्लेअर करायचं की मी आय एम पोलीस पोलीस अँड आय एम शिपाई हा. उरलेले जे तो एक चोर आहे हा. एक एक वजीर आहे, वजीर आहे एक राणी आहे. आणि एक राणी किंवा राजा जे काय असेल. काय असेल ते तर त्या पोलिसांनी याच्यातले हे कोणाकडे चोर कोण आहेत आहे? ते तो ओळखायचे ओळखून चोर दाखवायचं. कोण आहेत इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यात. येस कोणाचं काही हिंट विंट नाही ना? नाही, नाही, नाही. फक्त वजीर आहे त्याने गेम पण हा- पलटण्याचा विचार पण हा करा गेम तू खेळले नाही कधी? नाही ना आयला, आम्ही लहानपणी खेळायचो. आम्ही खूप खेळायचो. नाही, चला डॉक्टर खेळू, चला. डॉक्टरांनी चला चला खेळूया हे Yes. डॉक्टर चला चिठ्ठ्या उचला, चिठ्ठ्या. शेवटी आपण चोरच असणार. बोलून घे ना. चला पोलीस कोण आहे? अरे मोकळी आहे माझी. नाही नाही असं कसं असणार काय. हा काय बोल नका. पोलीस? हा. आणि शिपाई वा उद्या आपण एक्सचेंज करूया मी पोलीस आहे तुम्ही शिपाई आय अच्छा, शप्पथ. ओके ओके येस येस येस. शिकवाय. हा, हा, हा. वा. त्याला आता चेहरे बघून ओळखायचंय बाई. हा बरं, आता तिघांचे आता चेहरे- आता चौघांचे चौघी चौघांचे. आहेत. आता चोर कोण आहे ते ओळखायचं त्याच्यातला चोर ओळखायचा. आणि चौघांचे चेहरे सात्विक आहेत बघ. माझा आठवीत आहे. आठवीत आहे माझा. हा. वा. भारत. मला वाटतं न- रमेश सर हा? चला आता मी नसू शकतो बहुतेक हा असू शकतो तुम्ही मी याच्याकडे वजीर तुम्ही असू शकतो. याच्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा अंशूकडे कशाला बोलायचं? नाही पण यांनी अच्छा. डिक्लेअर केलं ना आता मग यांना आता कैरी खावी लागेल ना जर चूक असेल. नाही अजून त्यांनी कन्फर्म नाही सांगितलं ना दोघांनी एक कन्फर्म अच्छा सांगणार की दोघांनी चोर काय एक सांगायला पाहिजे. हे Confirm. वजीर एक असू करा शकतात confirm. बिकॉज हे गेम पलटवण्याचा प्रयत्न करतात नाही, नाही, असं काही नाही. नाही असं नाही असं हे मी माझ्या शिपायाशी बोलते. हा, नाही, नाही, तिचं इन्व्हेस्टिगेशन सांग. शिपायाशी तुम्ही- बोलते. पण मला असं वाटतं की अजून विचार करून सांगायला पाहिजे. हा हा विचार करा कारण 17ला रिलीज आहे त्याच्या आधी सांगा. कन्फर्म करा लवकर. अरे बोला. मला भारत वाटतो आहे किंवा कमलाकर वाटतो चोर. दोघांपैकी एक. बोला कन्फर्म करा लवकर. लवकर मला कन्फर्म या करा. दोघांपैकी कोणीतरी एक. लवकर आता कन्फर्म करा. हा. कमलाकरला एवढा वेळ नाही लवकर कमला- आता झालं कमलाकरला पण टिक-टिक फायनल five. करू शकतात ते. कमलाकरला पण फायनल करू टिक टिक शकतात 4 कमलाकर कमलाकर. कमलाकर काय चोर. कन्फर्म. अरे फसाल हा. असू दे. हा. कोण आहात तुम्ही हे बघा चला चिक्की चिक्की मिळेल तुम्हाला मग आम्हाला काय मग कैरी कैरी पिकलेलं द्या. मी घेऊ शकते ना चिक्की? येस हो. गुरुजी तुम्ही पण घ्या. गुरुजी गुरुजी. गुरुजी आपली ए तुम्ही नाही सो आम्ही नॉर्मल आहे वजीर आहे आम्ही नाही आता अजून एक राऊंड होईल बरं, आणि मग अजून हा एक गेम round, अजून एक राऊंड नाही नाही दोन आणखीन दोन. हा 3 राऊंड शेवटी ते बघ ती म्हणते ती वरची उचलती ही पोलिसाची. तुमची ही आहे ना ती पोलिसाची. तुला लय भारी. मी पोलीस. सांगतो पोलिसाची ती उचलती का? हा. हे दाखव का तुझी कोण राहिलं सर तुम्ही राहिला मी काय करते ना? तुम्हाला द्या. मी पोलीस आहे. तू कोण आहे? आणि शिपाई कोण आहे? शिपाई आहे. अरे बरोबर. हे टाकून घेऊ का परत? हो झालेलं आहे. काय झालं एक्स्ट्रा झाली तुम्ही पोलीस आहेत ना? हा, सांग. ओळखूया आता आपण यातलं. मी शिपाई. हा. का तू चोर आहेस ना ती चिठ्ठी तिकडे का टाकली कोण चोर? तू ओ पण तुम्ही का केस करता वजीर आहेत ना अरे, काय केलं? मला यांचं समजेल. हे काय हे चिटिंग आहे. अरे नाही मी जस्ट पोलीस आहेत ना सगळं बघावं लागतं मला. ही प्रजाच हेल्प करते पोलिसांना नाही नाही पोलिसांनी सांगितलं हा. हा, कोण आहे सांग पटकन आणि कन्फर्म सांगा लवकर. मला सांगायची. डाऊट आहे
डाऊट काय बघितलं त्यांनी, तू काय सांगतो डाऊट काय म्हणून समोर जाऊन चिठ्ठी बघितली त्यांनी. चला हा एक राऊंड आता पुन्हा एकदा होणार. काय? हो नाही बरोबर. चिकी गेली ना हो वाया. नाही, तू तिकीट नाही, ठेवली मी. लास्ट राऊंड. चिटिंग नका प्लीज, चिटिंग नको. येस. आणि प्लीज सगळ्यांना विनंती आहे, चिटिंग नको. आता घे, हे घे पकड, तुला कोणती पाहिजे? आता प्लीज बघू नका. आता बघू. प्लीज दिली वाटतं, शिपाई आहे. वा पोलीस चोर कोण आहे? चोर काय माहिती आता कोण आहे तो. मी तर नाही हा. तूच सांग मनोरमा, तुझ्यावर डिपेंड आहे. तू नाही चोर, नाही, मी नाही चोर. माझ्याकडे बघू. तुझा 1,00,000%. दोन पोलीस कोण आहे पण? हे दोघं पोलीस आहे. आम्ही दोघं. माईक कुठे आहे? माझ्याकडे बघ ना. या ना हातात ते. तोपर्यंत माईक. दोघांवरच मला संशय येतोय. पण पटकन सांगा. मला वाटतं अंशुमन दादावर आपण लॉक करूया. लवकर बोला. अंशुमन दादा. हा? लवकर ना हो, मीच आहे, जाऊ दे. सो आता ज्यांना ज्यांना वा, चिठ्ठी वा, हवी वा. आहे ते घेऊ शकता. बस झालं. क्या बात आहे. मला बरं वाटतं. मनोरमा प्रधान ऑन फायर. येस, कोणाला कैरी हवी आहे तेही घेऊ शकता. चिकी चिकी. वा, मजा आली नीलम, वा. आता चित्रपटाकडे येऊयात. 2 वर्ष ज्याची तयारी सुरू होती ती भूमिका आता प्रेक्षकांच्या स्वाधीन होते. पूजा, काय मनात सध्या सुरू आहे? काही नाही, सगळं प्रेक्षकांवर सोडलंय संपूर्ण टीमने. कारण आम्ही प्रामाणिकपणे एक चित्रपट बनवलाय. आता तो चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटेल हे त्यांनी पण आम्हाला प्रामाणिकपणे सांगावं. आणि काही नाही, फक्त मनोरंजनासाठी चित्रपटगृहात यावं. एक सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर अशा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. आणि आपल्याकडे खूप मोठा चाहता वर्ग आहे या जॉनरचा. सो चित्रपटगृहात या, चित्रपट बघा, तुम्हाला मजा येईल. एवढी तर डेफिनेटली आम्ही खात्री देतो तुम्हाला. ही वर्दी परिधान केल्यावर आहे ना खूप जबाबदारी वाढते. आणि आत्ता कसं असतं की आपण जेव्हा पोलिसांना बघतो, म्हणजे ते कोणत्याही यातले असो, म्हणजे ट्रॅफिक पोलीस असो किंवा पोलीस असो, त्यांना बघतो तेव्हा भीती असते किंवा आदरयुक्त एक भीतीही म्हणू शकतो किंवा आदरही असतो. पण आत्ता तू ती वर्दी परिधान केल्यावर एक जबाबदारीही कळते त्यांची, की त्यांच्याकडे बघून काय सांगशील त्याबद्दल? मला कधीच भीती नव्हती. जे पोलीस खात्यात काम करतात त्यांच्यासाठी नेहमीच आदर होता. आदरयुक्त भीती पण मी कधी म्हणणार नाही त्याला, कारण का फक्त आदर होता. आणि जसं आपण सिनेमात बघतो ना, की एका वेळेस ते एकच केस सॉल्व्ह करत असतात. मग तुम्ही साधा कुठला एपिसोड पण बघा, की एक केस असते, तो अख्खा एपिसोड किंवा तो अख्खा सिनेमा त्या एका केसवर चालू असतो. खरं असं नाही आहे. पोलिसांच्या आयुष्यात रोज नवनवीन केसेस येत असतात. कुठल्या केसचा पुरावा कुठला, कोण गुन्हेगार आहे, ह्याचं काय आहे, हे सगळं ते एकाच वेळेस तपास करत असतात. आणि हे मी अगदी लहानपणापासून खूप जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मला आदर नेहमीप्रमाणेच होता. आणि मनोरमा प्रधानच्या निमित्तानं मला ते जगता आलं. मी ते सगळं जे लहानपणापासून बघते, आय एम शुअर माझ्याप्रमाणे अनेक जण क्राईम पेट्रोल किंवा CID स्पेसिफिकली त्यावेळेस होतं, त्याचे खूप मोठे चाहते आहोत आपण. सो हे सगळं मला करता आलं, यासाठी मी खरंच रमेश चौधरी यांचे आभार मानेन. आणि कथा इतकी सुंदर होती ना, रहस्यमयी कथा असल्यामुळे ते रहस्य कसं उलगडायचं ह्याची खूप मोठी जबाबदारी मनोरमावर होती. आणि मुळात तर ती अख्ख्या गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन ही केस सॉल्व्ह करते. सो तिने कणखर असणं गरजेचं होतं आणि ते मी अगदी काटेकोरपणे पाळलं. अगदीच. अंशुमन दादांना विचारायचं, दादा या रहस्यमय कथेत एक वेगळी भूमिका, कारण की आम्ही वारंवार ऐकतोय की ही वेगळी भूमिका आहे, भूमिका काय हिंट देशील किंवा काय सांगशील या भूमिकेबद्दल? मी मिशी वाढवली आहे. म्हणजे तसं नाही सांगतो, मी हिंट देऊ शकतो, मिशी वाढवली. पण सांगतोय खरंच मिशी वाढवली या कॅरेक्टरसाठी. कारण एक वेगळा लुक, कारण जनरली तुम्हाला एक विदाऊट मिशी बघितल्यावर एक फनी चेहरा दिसत असावा माझ्यावर. यांनी पण याचं पण कॉन्ट्रीब्युशन, यांनी पण केस काढलेत याचे. मी पण दाढी वाढवली. जोक्सपाट. पण मला असं वाटतं की आपण म्हणजे मी लहान असताना 100 नावाची मालिका बघायचो किंवा किल्ले का रहस्य नावाची मालिका बघायचो. तर ती बघून ना श्वेतांबर एक बघायचो, तर बघताना भीती वाटायची. तर मला असं
ॲक्टर झाल्यानंतर असं वाटतं अशा प्रकारच्या काहीतरी भूमिका किंवा अशा पद्धतीच्या फिल्ममध्ये काम करता यावं. आणि आपण म्हणतो ना, आपण मॅनिफेस्ट केल्यानं ती गोष्ट येते. आणि मला असं वाटलं ती मॅनिफेस्ट केल्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीची भूमिका रमेश चौधरीने मला दिली. आणि ते मला म्हटलं की नेहमी मला असं वाटतं की तुम्ही वेगळं करायला हवं. तर ती आले की नक्की सांगेन. आणि खरंच त्यांनी सांगितलं. आता मी वेगळी केली की नाही हे तर मला वाटतं लोकच सांगतील. मी सांगणं किंवा रमेश चौधरी ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांनी सॅटिस्फाय होणं ती गोष्ट वेगळी आहे. पण खरा मार्गदर्शक किंवा खरा आपला श्रोता असतो ना, तोच सांगतो की तू चांगला आहेस की वाईट आहे. तर मला असं वाटतं त्यांच्यावर ते सोडलं पाहिजे. 17 तारखेला ते सांगतील, माझं काम आवडलं तर नक्कीच मला सांगतील, नाही आवडलं तरी सांगतील. मला असं वाटतं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आवडलं नसेल तर मला काय आवडलं नाही ते मला शोधलं पाहिजे, आणि आवडलं तर काय आवडलं तेही शोधलं पाहिजे. अगदीच. पण आता जसं आलं की आवडलं तर सांगणं आणि न आवडलं तर सांग. पण आता असं नाही वाटत की प्रेक्षकांची न आवडलेली गोष्ट सांगण्याची पद्धत एक वेगळी झाली आहे, जी ट्रोलिंग आपण असं बोलतो आणि ते मोठ्या प्रमाणात केलं जातं. आता असं आहे की आपण म्हणतो ना, रोजचं सात्विक जेवण जेवल्यानंतर माणसाला कंटाळा येतो, मग फास्ट फूडकडे आपण जातो. आपला पावभाजी आवडते, पिझ्झा आवडतो. तसंच लोकांची मनंसुद्धा अशीच झालीत आता. त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा अशीच झालेली आहे. आणि त्याला आजूबाजू वातावरण कारणीभूत आहे. पूर्वीची गोष्ट वेगळी होती, पूर्वीच्या गरजा वेगळ्या होत्या, पूर्वीचं वातावरण वेगळं होतं, बोलण्याची पद्धत वेगळी होती, एक मोठ्यांना मान देण्याची पद्धत वेगळी होती. ते संस्काराचा भाग झाला. आता सुद्धा संस्कार फक्त वेगळे आहेत. म्हणजे पूर्वी पब नव्हते, आता पब आहेत. व्यक्त व्हायची पद्धत वेगळी आहे ना. आता आपण देवीच्या मिरवणुकीत सुद्धा कित्येक लोक पिऊन नाचतात. म्हणजे फॅक्ट असा आहे, त्यांची पद्धत वेगळी आहे. सो ट्रोलिंग त्याचाच एक भाग आहे ना. कदाचित त्यांना अशा पद्धतीने व्यक्त करायला आवडत असावं, कदाचित त्यांचं कुठे दबलेला राग असेल, तो कदाचित आमच्या वाटेत निघत असावे. ह्याचा राग असेल तो मी भेटलो ना, चला आता काढायला पाहिजे. मी बी असं होऊ शकतो. आता माणसं इतकी विखुरलेली आहेत ना मनाने सुद्धा, त्यामुळे त्यांच्या पद्धतीसुद्धा बदललेल्या आहेत. तर तो आपण, मला असं वाटतं त्याला पॉझिटिव्हली घ्यावं. त्यातलं काय त्यांना सांगायचं ते घ्यावं, बाकी सोडून द्यावं. आणि मला वाटतं तो आहे ना, हे आहे सॉफ्ट टार्गेट आहे. मग कलाकार जमात म्हण किंवा ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि त्यांना टार्गेट करणं तसं फार सोपं आहे. कारण तुम्ही काय पद्धतीचा प्रतिकार करू शकता हे त्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही प्रतिकार करूच शकत नाही हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे आणि हे फेसलेस आहेत ना, हे यांच्यापैकी कुणीही म्हणजे नाटकाला नावं ठेवणारी लोक असतील, चित्रपटाला नावं ठेवणारी लोक असतील, तर त्यांनी ते पाहिलेलं आहे का नाही इतपत मला शंका असते या सगळ्यामध्ये. आणि ते त्याच्यावरती रिॲक्ट होत असतात. आणि रिॲक्ट होणं हा जर तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं तुम्ही जर समजता, तर दुर्लक्ष करणं हाही आपला अधिकारच आहे ना. वा. आणि फक्त मला असं वाटतं की ती फेसलेस आहेत. मग जर बोलायचंच आहे ना, समोरासमोर बसून बोलू आपण ना. मला 4 गोष्टी माहिती आहेत, तुमच्याकडनं 4 गोष्टी शिकू शकतो मी. फेसलेस राहू नका, तो जास्त भयावह आहे. तो जो चेहरा नसलेलं जे मत आहे ना, ते जास्त भयंकर आहे या सगळ्याच्या मध्ये. त्यामुळे ट्रोलिंग हे जे तुम्ही कितीही म्हणा, काहीही म्हणा, लोक आतून तुटतात ही सत्य परिस्थिती आहे. मी दुर्लक्ष करतो ट्रोलिंगकडे, मी वाचतच नाही, तुम्ही तुटता आतून. हो. तुम्ही तुटता आतून. मला जे मत मांडायचं आहे ते मी तिथून पुढे मत मांडणार नाहीच आहे. आणि तो त्यांचा एका अर्थाने विजय असतो. तुम्ही रिॲक्ट होत नाही, तुम्ही व्यक्त होत नाही ना, हा तो त्या एका अर्थाने त्याचा त्या ट्रोलर किंवा ट्रोलिंग करणाऱ्या माणसाचा विजय आहे तो. आणि मी म्हटलं तर की हेल्पलेस आहे. आर्टिस्ट जमात हेल्पलेस आहे. सॉफ्ट टार्गेट आहे. सगळ्यात सॉफ्ट टार्गेट हे आहे. आणि त्यांना ते फक्त माहिती, काहीच प्रतिकार होऊ शकत नाही यांच्याकडून. जसं आता हे ट्रोलिंग एक समाजात घडतंय, त्याचं सालबर्डी हा जो एक वेगळा विषय तुम्ही घेऊन येतात, त्या रिलेटेडही आता आपण शहरात किंवा जागोजागी असं ऐकतोय की नेमकं काही ना काहीतरी घडत असतंय, जे खूप वाईटही घडतंय. आणि म्हणजे कधी कधी ते असं काही ऐकून वाटतं की असं का आणि कशासाठी घडलं जातंय. मला सांगा सर, या सगळ्याकडे आत्ता एक तुम्ही सामाजिक विषय घेऊन जे प्रेक्षकांसमोर येत आहे, त्यातनं काय सांगायचंय खरं तर? आता ही कर्मधर्म संयोगाने घडलेली गोष्ट आहे. याच्या 2-2.5 वर्ष झाले तो काम करत होता त्याच्यावरती. आणि चित्रपट यायला आणि ते जे काय आहे ते सगळं ओपन व्हायला एकच वेळ आली त्याच्यामध्ये. पण मग खूप मोठ्या प्रमाणातला असा समाज आहे की जो या पद्धतीच्या भाकड कथांवरती विश्वास ठेवणारा आहे. की एक काहीतरी मी केलं, एक काहीतरी कोणाला तरी दिलं आणि त्याच्या बदल्यात मला दुपटीनं मिळणार आहे. मग आपण जम की पैशाचा पाऊस पडणार आहे, गुप्तधन मिळणार आहे, हे मिळणार आहे, ते मिळणार. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अजूनही चालू आहे आणि परंपरागत चालू आहेत ह्या गोष्टी.
वय 200-300 वर्षापूर्वीचं जरी तू काढलंस ना, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी तुला सापडतात. पकडला गेला तो चोर, ही साधी नीती आहे ह्याच्या पाठीमागची. हे इतके वर्ष चालत नव्हतं का? चालतच होतो. तो पकडला गेला, मग तो गुन्हेगार ठरला. त्या गोष्टी थांबायसाठी म्हणून, म्हणजे जो आता अगदी पाठीमागं जाऊन आपण जर म्हटलं त्या पद्धत, आगरकर असतील, गाडगेबाबा असतील किंवा तुकडोजी महाराजांसारखी माणसं असतील, त्यांनी ज्या पद्धतीच्या समाजाचं स्वप्न बघितलेलं होतं तिथपर्यंत तर आपण पोहोचलेलो नाहीच, उलट त्याच्याही मागे गेलो आपण. आता इन्सिक्युरिटीज जगण्यातल्या इतक्या आल्या की ते सगळं वाहून गेलं त्याच्यामध्ये, आणि आम्ही जास्तीत जास्त लीन होत गेलो त्याच्यामध्ये. मग बुद्धीने विचार करणं आहे. मग दोन लोक असतात ना, एक म्हणजे भेजावाले आणि दुसरे कलेजीवाले. तर ते सिरियसली, तर तो जो भेजा आहे तो गेलेलाच आहे ना, आता सगळ्यांचंच गेलेलं. प्रसंग असा आल्यानंतर 100% सरेंडर कोणाक पुढे व्हायचं, तर ह्या पद्धतीने होऊयात सरेंडर इथे. आणि हा सोपा मार्ग आहे. मला स्वतःवरती काम करण्यापेक्षा मला इझिली काही सोल्युशन मिळत असेल तर ते मला पाहिजेच असतं ना. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो त्या सगळ्यावरती. आणि रमेश मिश्रा जी फिल्म बांधलेली आहे ती त्याच ह्याच्यामधले आहे. ह्याच्यातला प्लस पॉईंट एवढा आहे, म्हणजे आता सुद्धा हे जे खरात आणि ह्याचे आहेत ते, हो, तर त्याचं गांभीर्य संपलं. लोक आता एंटरटेनमेंट म्हणून बघतात त्याच्याकडे. तेच. संपलं गांभीर्य त्याचं. त्याचं जे अरे बापरे, आता अरे हे बघ इथपर्यंत आलंय ते. तर तो एंटरटेनमेंट हा ह्याच्यातला बेसिक हा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना तुला की एक कडू हे जर द्यायचं असेल तर तुला शुगर कोटेड करून द्यावा लागतात गोष्टी त्याच्यात. मग तू इन्व्हाइट करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आहे याच्यामध्ये. 4 गाणी आहेत त्याच्यामध्ये, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे त्याच्यामध्ये, मग म्युझिक उत्तम आहे आणि कथा चांगली बांधलेली आहेत, लोकांची कामं अप्रतिम झालेली आहेत त्याच्या. आणि जाणीवपूर्वक कॉमेडी करायचा प्रयत्न केलेला नाही कोणी. ते जे आहेत, जे आलेले आहेत त्या प्रासंगिक याच्यामधनं गोष्टी आलेल्या आहेत आणि ते मग बघणाऱ्या माणसासाठी सुखावं आहे ते सगळं. नमस्कार सर, का सालबर्डी? म्हणजे असं असतं ना की खूप वेगवेगळ्या गोष्टीही असू शकतात, पण सालबर्डीचीच निवड का करण्यात आली? एक तर वेगळा विषय, बाबो गुल्लर पाणीपुरी, त्यानंतर मग सालबर्डी. एक विषय रिपीट करायला शक्यतो आवडत नाही, वेगळा विषय. आणि मी ज्या परिसरातला आहे, अहिल्यानगर किंवा नेवासा वगैरे, त्या भागात 2022 साली गेल्यानंतर तिथल्या काही आजूबाजूच्या गावात मला काही घटना ऐकण्यात आल्या, ज्या काही वर्षापूर्वी घडल्या होत्या. तशा घटना नंतर असं जाणवलं की अजूनही घडत आहेत, इवन वाढत आहेत. करणी, कांड, कर्म, ज्योतिष, या सगळ्या गोष्टी अजून वाढत आहेत. तर याच्यावर म्हटलं काहीतरी आपण एक वेगळं प्रयत्न करायचा का, वेगळं लिहिण्याचा किंवा वेगळं हे, त्यातून काही सोल्युशन सापडू पण शकतो. म्हणजे मनोरंजनाबरोबर एक सामाजिक टच, म्हणजे रिअलिस्टिक जे चाललं आहे ते घडण्यासाठी मग सुरुवात झाली ती 2023मध्ये. मग 2024 25 ऑक्टोबर-नोव्हेंबर शूटिंग आणि 2026 17 एप्रिल रिलीज, असा तो प्रवास आहे. आणि सिनेमा हा पॅकेजिंग असावा, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी असाव्यात. तर त्या दृष्टिकोनातून सगळंच मटेरियल यामधून आम्ही मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न पूर्ण टीमने केलेला आहे. आणि असा पॅकेजिंग सिनेमा मिस करू नये. त्यात अमर मोहिले सरांसारखं BGM जे प्रत्येकाला हवं असं वाटतं, तर ते 100% त्यांनी, 100 नाही मिळून ते 1000% अमर सरांनी संपूर्ण यामध्ये पणाला लावलेला आहे. एवढं छान याचं पार्श्वसंगीत आहे. तर नक्कीच एंटरटेनिंग हा सिनेमा मजा येईल पाहायला. महाराज सर, तुमच्याकडे येते. सर, यातील असलेलं तुमचं कॅरेक्टर हे कशा पद्धतीने प्रेक्षकांना सांगाल? नाही, याच्यामध्ये जे ह्या घटना ज्या यांनी दाखवलेल्या आहे चित्रपटात, ज्या तिथं घडतात, त्या मतदारसंघाचा मी एक आमदार आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगानं माझी त्याच्यात एंट्री आहे. तसं ह्या गाव आणि ह्या प्रोसेसचा मी भाग नाही आहे. मी असा आयात केलेला माणूस आहे, बाहेरून आला, आउटसायडर आलेला. पण एक ते जबाबदारी असते आमदाराची. तर तो एक आमदार मी साकारतोय. पण असं काही आम्ही जसं शशांक सर म्हणलं की तसं आम्ही काही आवर्जून विनोद करण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहे. काही त्याच्यातल्या लोकांना हसू आलंही असेल तर मग आता ठीक आहे, लोक हसले थोडं बरं राहतं, असं काही आवर्जून काही नाही केलं. पण एकंदरीत हा विषय आणि हे अशा पद्धतीचं आता सध्याचं वातावरण म्हणा किंवा हे फार गरजेचं होतं आत्ता. आणि म्हणजे
योगायोगानं ती रिलीजची डेट जी आहे ती आमची बरोबर जरा म्हणजे त्या साच्यात बसलेली आहे खरं तर ॲक्च्युली. त्याच्यामुळे त्याचा ठसा एक चांगला उमटल असं एक आम्हाला अपेक्षित आहे खरं तर. हो. सर तुम्हाला पाहिलं ना की मला लहानपणी ETV वरचं कॉमेडी एक्सप्रेस आठवतं आणि त्यात तुमची ती पोलिसाची असलेली भूमिका आणि त्यातलं ते एक असतं ना, एक टून होतं की एक हा ते आज मला खरं तर मी त्यांना बघितल्यावर मला नेहमी पहिले तेच आठवतं आणि मला आज ते खरं तर लाईव्ह ऐकायचं आणि तो एखादा प्रसंग या सिनेमाशी रिलेटेड म्हणजे असा कोणता प्रसंग त्यापुढे ऐकायला नक्कीच आहे. नाही, त्याचा इम्पॅक्ट आहे त्याच्याच त्या कामाच्या पोचपावतीवरतीच इतका प्रवास सुरू आहे. ते आवडलं लोकांना, त्याच्यामुळेच मे बी रमेशने पण मला या फिल्मसाठी विचारलं असेल. खरं तर रमेशची आणि आमची खूप जुनी मैत्री आहे. म्हणजे रमेशने जेव्हा काहीच सिनेमे केले नव्हते तेव्हापासून आम्ही त्याला ओळखतो. त्याच्यानंतर त्याने केलेले सिनेमे आम्ही बघितले आणि आम्हाला खूप अभिमान वाटला की तो ज्या पद्धतीने वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स करत होता. आणि जेव्हा त्याने आम्हाला या फिल्मबद्दल पण विचारलं, खरं तर त्याने 3 फिल्म्स केल्यानंतर मला आणि अंशाला त्याच्यात घेतलं नव्हतं, तर त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही त्याला फोन केला होता. मग त्याने आमचं या फिल्मसाठी कास्टिंग केलं. धसका घेऊनच आमची कास्टिंग. हा, पण एक तर गोष्ट चांगली होती आणि सगळे कलाकार, त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण आणि आय थिंक तो 2-3 वर्ष त्याच्यावरती रिसर्च करत होता, स्क्रीन प्ले, डायलॉग्स सगळं. आणि मला त्याच्या एका गोष्टीचं खूप कौतुक वाटायचं की तो सेटवर गेल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, तुम्ही अनुभवलं असेल, नवीन डिरेक्टर असले की आता सेटवर गेल्यावर काय करायचं हा प्रश्न त्याला खूप पडतो. तर तसं त्याचं काही नव्हतं. तो क्लिअर असायचं की आज हे होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खूप डाऊन टू अर्थ, 0 इगो असलेला दिग्दर्शक आहे. म्हणजे आम्ही त्याला बऱ्याचदा सजेस्ट करायचं की हे घेऊन बघूया का, असं करून बघूया का. तो घ्या म्हणायचा, फक्त किती काळ करायचं ते तेवढं सांगायचं तो आम्हाला, कारण सुरू झाल्यावर मग थांबणं त्याच्यामुळे तो सांगायचा. तसे या सिनेमात त्या ज्या जॉनरचा सिनेमा आहे त्याच्यामुळे तसे सीन खूप कमी होते. पण जे काय आमच्या वाट्याला 2 सीन आले त्याच्यात आम्ही खूप खूप करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी करेक्ट कंट्रोल केला आम्हाला की बाबा एवढंच हवं आहे. तर ते क्लिअर असल्यामुळे ते सगळं रिफ्लेक्ट आय थिंक फिल्ममध्ये झालंय. आणि 2 सीनमुळे बाकीची 20 मिनिटाची फिल्म कापावी लागली. नाही असं काही नाही आहे. आणि तो करेक्ट, आणि तो सीन पण आम्ही जवळजवळ प्रचंड पाऊस आणि ते छप्पर पडलं होतं, त्याच्यात आम्ही तो तसा सीन केलाय. तर ते खरंच म्हणजे कोणता सीन होता तो असा? 17 तारखेला कळेल ते 17ला कळेल. सगळंच नाही सांगता येणार ना, कारण सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे आणि तो सीन जास्त सस्पेन्स आहे, त्याच्यामुळे 17लाच तुला कळेल. पण खरंच खूप मजा आली. खरं तर म्हणजे भारत असेल, अंशू असेल किंवा ओमकार असेल, आम्ही एकमेकांबरोबर काम केलंय. पण शशांक सरांबरोबर काम करायची खूप इच्छा होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली. आणि म्हणजे ते काय कॅलिबरचे ॲक्टर आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं, मला नेहमी असं वाटतं की आपण ज्यांच्याबरोबर काम करत असतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्यात झिरपत असतं. तर तो एक फायदा मला या सिनेमाच्या निमित्ताने झाला. मग काय झिरपलं तुझ्यामध्ये? ते 17ला कळेल तुला. पण खरंच विनोदाचा भाग सोडला तर म्हणजे प्रचंड ज्ञान असलेला ॲक्टर, म्हणजे कुठचंही क्षेत्र घ्या, साहित्य असेल, रंगभूमी असेल, चित्रपट असेल, तर तो एक फायदा झाला. कारण आम्ही आमचे सीन नसले की त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो. तर तो एक थोडंसं, कारण आम्ही पुस्तकं कमी वाचतो, म्हणजे वाचतच नाही. आमचं वाचन म्हणजे माणसं वाचणं आमचं काम असतं. त्याच्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तो एक फायदा झाला की त्यांनी आम्हाला पुस्तक पण गिफ्ट दिलं. ते वाचलं नाही तो निराळा. नाही, आम्हाला दिलं होतं पुस्तक, त्यांनी दिलं होतं. मस्त मस्त. नाही, कारण आमच्यात त्यांना निर्बुद्ध दिसले असते का वाचत नाहीत, त्याच्यामुळे कळलं असणार की हे वाचत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला दिलं वाचा. तर असं सगळं म्हणजे जेवढी गंमत आम्ही सेटवर करत होतो ना, तेवढंच जेव्हा आम्ही शॉटला जायचो तेव्हा सिरियस असायचो, कारण त्याचा कंट्रोल खूप छान होता. आणि तेच सगळं आय थिंक ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती सगळी फिल्ममध्ये पण रिफ्लेक्ट झाली आहे. तर ती अनुभवण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की 17 एप्रिलला सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघा, कारण हा सिनेमा सिनेमागृहातच अनुभवण्याचा सिनेमा आहे. तुम्ही OTTची वाट बघू नका, मग ती गंमत येणार नाही. कारण याच्यात धक्के पण आहेत, भीती पण आहे. तर ते अनुभवायचं असेल तर थिएटरमध्येच बघा, नाही तर मग ते OTTवर बघण्यात काही गंमत नाही. आणि सगळ्यात याचा म्हणजे USP म्हणू, सगळे ॲक्टर
आणि कथा आणि सगळ्यात महत्त्वाचं पूजा. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जी पूजा पाहिलीत ती कंप्लीट वेगळी पूजा तुम्हाला याच्यात दिसेल. त्याच्याचबरोबर आम्ही सगळ्या म्हणजे कॅटेगरीतल्या लोकांचा विचार केला आहे. याच्यात एक आयटम सॉन्ग पण आहे, एक गोंधळ आहे, त्याच्यानंतर एक अंगाई आहे आणि जी आत्ताची जेनझी पिढी आहे त्यांच्यासाठी पण एक सरप्राईज एलिमेंट ज्याच्यात आहे. तर तो बघण्यासाठी 17 एप्रिलला थिएटरमध्ये या. आणि तू जसं म्हणालीस कॉमेडी एक्सप्रेसबद्दल, तर त्याच्यातली मी एक कविता तुला ऐकवतो. शेवट गोड. पण कसं आहे, त्या कविता आशिष पाथरी लिहायचा आणि त्या नुसत्याच मनोरंजन करण्यासाठी नसायच्या, कधी कधी त्याच्यातनं काहीतरी चिमटा काढण्याचा पण प्रयत्न असायचा. तशीच ही एक कविता आहे. एके दिवशी काय झाले, एके दिवशी काय झाले, कॉमन मॅन म्हणाला डॉक्टरला, माझी लहान मुलगी तिची वाढ होत नाही, याच्यावर कोणी उपाय काढेल. एके दिवशी काय झाले, कॉमन मॅन म्हणाला डॉक्टरला, माझी लहान मुलगी तिची वाढ होत नाही, याच्यावर कोणी उपाय काढेल. डॉक्टर म्हणाला कॉमन मॅनला, तिचं नाव महागाई ठेवा, मग ते आपोआप वाढेल. तर अशाही कविता असायच्या. तर ते जे आमच्यावर प्रेम आहे, म्हणजे अंशुही होता कॉमेडी एक्सप्रेसमध्ये, तर ते जे आमच्यावरती प्रेम आहे ते असंच कायम राहू द्या. आम्ही तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पद्धतीने कायम तुमचं मनोरंजन करत राहू. कमाल कमाल. खूप छान. पण पूजा, तुला विचारायचं एक बदल आता करायला हवा असं जर मी तुला मनोरमा म्हणून विचारलं तर तू कोणता बदल करू इच्छिते? बदल झालाय असं मी म्हणेन. मला पटकन असं नाही बोलता येत नाही, कोणाला दुखवता येत नाही पटकन. पण आय थिंक आफ्टर मनोरमा आय कॅन डू दॅट. मी सांगू शकते की सॉरी, हे मला पटलं नाही. वा. पण या हे सगळ्यात तर मला म्हणजे मला तर असंच रोल करावं लागेल. माझं तर म्हणजे इतकं भयंकर आहे कार्यक्रम, नाहीच म्हणता येत नाही. हे या- नशीब मी मुलगा म्हणून जन्माला आलोय. नशीब मी मुलगा म्हणून जन्माला आलोय. नाहीच म्हणता येत नाही रे. काय म्हणजे काय? मी हे उत्तर का दिलं, या सगळ्यांसोबत मी हे असं काम उत्तर का करताना- दिलं. या सगळ्यांसोबत काम करताना मला सांग, किती काही घेऊन चाललीस. खरं तर एक असताना ही भूमिका एक वेगळं काही देते, पण आपल्यासोबत जे काम करताना त्यांच्याकडनं आपण एक वेगळ्या आठवणी असू दे किंवा त्यांच्याकडनं काहीतरी शिकलेलं असतं, ते सगळं घेऊन जातो. यांच्या सगळ्यांकडनं काय घेऊन जातेस? मैत्री. कारण हे सगळे ना दिग्गज कलाकार आहेत. ते स्वतः कधी म्हणणार नाहीत, पण लेट मी से, कारण सगळ्यांची मी कामं पाहिली आहेत अनेक वर्ष. ह्यांचा अनुभव जर बघायला गेलो ना आपण, तर आमच्यासारख्या जे आत्ता प्रयत्न करतायत अनेक वर्ष लागतील त्या स्टेपला पोहोचायला. सो ह्यांच्यासोबत माझी मैत्री झाली ना, माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जे माझ्यासाठी दिग्गज आहेत ते दिग्गज आज माझे मित्र आहेत, हे म्हणायला जी मला मजा येणार आहे यानंतर. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. पण या मैत्रीबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, किती छान आणि किती घनिष्ठ आहे आता ही सगळी तुमची मैत्री. मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट घनिष्ठ आणि छान नसते, ती त्या त्या वेळेनुसार बदलत असते. आणि आता मला असं वाटतं, माझं एक मत आहे की माणूस किती कमवतो, माणूस किती मिळवतो, यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल, तुम्हाला जग छान वाटतं. तुम्ही स्वतःमध्ये काही डिफेक्ट असेल तर जगामध्ये पण डिफेक्ट दिसायला लागतात तुम्हाला. असं गोळ आहे. तारीफ करता आली पाहिजे. समोरच्याची म्हणा किंवा कोणाची म्हणा, मोकळेपणाने तारीफ करता आली पाहिजे. खरं तर हाच एक जरा मिसिंग आहे. पण बाकी म्हणजे आपल्या इथं असंच होतं कधी काय काय. आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे आम्ही एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो. त्याच्यामुळे म्हणजे मी जरी काही लपून ठेवलं तर हा अगदीच. पण तरी मराठीत तरी खूप कमी आहे हे. हो. मराठीत कसं मला काही सुचलं तर मी अरे असं करून बघ, अरे असं करून बघ, असं होते काय. हे मराठीत खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. तसं तेवढं हिंदीत मी नाही बघितलं असं. म्हणजे ते प्रत्येक एक जण आपापल्या व्हॅनिटीत राहतो. आमचं कसं आहे, आता समजा आता मी तिघ जण आहे, आम्हाला एक व्हॅनिटी, आम्हाला प्रत्येक सिंगल डोअरची व्हॅनिटी दिली आहे समजा. हां, म्हणजे माझी एक वेगळी आहे, ह्याची एक वेगळी आहे, ह्याची आहे. पण आमच्या मराठी लोकांचं काय असं गेलं ओ व्हॅनिटीवाला किधर आहे, हां अंदर का दरवाजा खोल दो, अंदर का दरवाजा खोल, हा पूर्ण असं येतात. एक घर झालं पाहिजे मोठं. हे सिस्टम आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे जसं आपले विनोद जास्त रंगण्याचं कारण तेच आहे. त्याच्यात म्हणजे काय देवाणघेवाण होत राहते. आता ह्याला काही दोन गोष्टी सुचल्या, ह्याला काही दोन गोष्टी सुचल्या, तर आता ठीक आहे हे मी बोलू शकत नाही, पण ह्याचं कॅरेक्टर बोलू शकते, तर मग तो विनोद आपण ती मोमेंट टाकून दिली पाहिजे, असं होते ते. शशांक सर, सालबर्डीबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? बघायला पाहिजे चित्रपट. उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि 17 तारखेला येतो आहे.
मनोरंजन करून घ्यायचंय म्हणूनही बघायचं आहे. मराठी आहोत आपण, अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला. वा. तिला टिकवणं ही आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारी म्हणून हा चित्रपट बघायला पाहिजे असं मला 100% वाटतं. वा, थँक्यू सो मच सगळ्यांना आणि ऑल द व्हेरी बेस्ट या चित्रपटासाठी. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.